चला देवगाव 11 टीम आपणही खेळपट्टीवरती या. स्वराज्य चषक पर्व 8वे आणि या 8व्या पर्वाचा आपण या ठिकाणी उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी घेणार आहोत. उर्से गावातील सर्व पदाधिकारी मान्यवर अतिथी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न केला जाणार आहे. आज प्रामुख्याने उपस्थित असणारे उर्सेगावचे भूषण संदीप धामणकर एसपी, त्याचबरोबर विशालाना नवघणे, त्याचबरोबर सोमनाथजी धामणकर, त्याचबरोबर आदित्य शेठ धामणकर आणि स्पर्धेचे असणारे सर्व आयोजक, या सर्व आयोजकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अमितदादा तरस सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातोय. ज्या स्पर्धेची चर्चा आपण पाहिले गेले तर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये असते. मावळचा एक मिनी वर्ल्ड कप म्हणून मात्र ज्या क्रिकेटला संबोधलं जातं तो म्हणजे स्वराज्य चषक. आणि स्वराज्य चषक जर आपण पाहिले गेले तर गेले 8 पर्व यशस्वीपणे आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला होताना बघतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे आवर्जून परागण्णा अवरंगे, त्याचबरोबर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे कमिटी मेंबर गणेशजी वाल्मिकी, विनंती असेल या आपण उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात. आपणास विनंती असणारे आपणही खेळपट्टीवरती यायचंय या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने. त्याचबरोबर लोणावळा नगरीचे हे 2 खऱ्या अर्थाने दिग्गज संघ आज आपल्याला मैदानावरती खेळताना बघायला मिळत आहेत. त्याबरोबर देवगाव 11 देवगावचा संघ आहे. त्यानंतर सरपंच संदीपभाऊ जाधव फाउंडेशन भाजीचा संघ देखील आपल्याला मैदानावरती बघायला मिळणार आहे. सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी बघतोय. एक आपण पाहिले गेले तर या सीझन मध्ये आपण पाहिले गेले तर एक भव्य दिव्य आणि स्वरूपाची असणारी क्रिकेटची स्पर्धा स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकाचं एक देखणं आयोजन. त्याचबरोबर कुणेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रतापजी उमरे, विनंती असेल आपण या खेळपट्टीवरती. आज सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी बघतोय. ज्या स्पर्धेची उत्कंठा खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याला दरवर्षी असते. आज मकर संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावरती आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी केला जाणार आहे. 1-2 बॅट घेऊन या, बरोबर ना? बॅट्स असतील तर विनंती असणाऱ्या खेळपट्टीवरती घेऊन यायचंय. काही मान्यवर आहेत. आज आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने प्रसिद्ध बैलगाडा फायनल सम्राट स्वराज्य स्पोर्ट्सचे असणारे ओनर आकाजी दौंड, विशालाना नवघणे, सोमनाथजी धामणकर, अमितदादा तरस, एसपी धामणकर, आदित्य धामणकर, विजयजी कारके, अमितदादा घोटकुले, अमितदादा तरस, त्याचबरोबर परागण्णा औरंगे, सोमनाथजी धामणकर, गणेशजी वाल्मिकी, दत्तात्रयजी शिंदे, विजयजी कारके या सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा आज उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेचं एक देखणं आयोजन आपण जरूर मैदानामध्ये बघणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिले गेले तर प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये बिझी आहे, परंतु क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण पाहिले गेले तर कुठेतरी तरुणांना जर आपण पाहिलं तर चांगला संदेश देण्याचं काम मात्र स्वराज्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून सतत दरवर्षी केला जातो.
यापूर्वी ते मी खऱ्या अर्थानं आज मावळचा एक गोड आवाज आदेश ठाकूर यांना तुम्ही ऐकलं. किरणजी येवले आपल्या समवेत आहेत. भैरनाथ उद्योग समूह 72+ यांच्या माध्यमातून एक खणखणीत आवाज या स्पर्धेला आपण निश्चितप्रमाणे देताना बघणार आहोत. दाभाडे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिले गेले तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आणि प्रत्येक बाउंड्री लाईन्स वरती जर आपण पाहिले तर एक चांगले संदेश देण्याचं काम देखील इथे मात्र जे केलेलं आहे. नेव्हर गिव्ह अप, त्याचबरोबर गेम इज ऑन, अशा अनेक संदेश खऱ्या अर्थानं आपल्या बाउंड्री वरती आपल्याला बघायला मिळतात. क्रिकेट इज लव, आय लव्ह क्रिकेट. आज क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ बनलेला आहे. क्रिकेट हा धर्म झालाय आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर आहेत. कारण आपण बघितलं गेलं तर क्रिकेटचा देव म्हणून मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांना संबोधलं जातं आणि सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो या सगळी खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. या मैदानावरती जर आपण पाहिलं या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कप का म्हटलं जातं ना, तर ज्यावेळेस स्वराज्य चषकाचं आयोजन आहे हे सर्व मावळ तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली आणि ज्यावेळेस आपली एंट्री फिक्स करायची आहे हे फक्त ग्रुपवरती टाकण्यात आलं. विशेष आपण पाहिलं तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा पहिला प्रयत्न आणि स्वराज्य चषकाचा एकच प्रयत्न असतो की या स्पर्धेमध्ये फक्त मावळ तालुक्यातील संघ खेळावेत. अनेक संघ आहेत. त्यावेळेस मी स्वराज्य चषकाचा पॅम्पलेट मी स्टेटस ठेवला. सोलापूर, कोरडवाडी, फलटण या तालुकानिहाय गटाचं अनेक संघाची मागणी होती की सर आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल का. परंतु मी त्यांना सांगितलं की नाही, इथे फक्त मावळच्या खेळाडूसाठी संधी आहे. परंतु तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही स्पेशली एक वेगळं हब बनवण्याचा प्रयत्न करू, तुमच्यासाठी एक वेगळं प्राइस ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे स्वराज्य चषकाची क्रेज जी आपण पाहतो ना, तर फक्त ती मावळपुरतं मर्यादित राहिलेली नाहीये. आणि ज्यावेळेस फक्त ग्रुपवरती टाकण्यात आलं की स्वराज्य चषकामध्ये आपली एंट्री फिक्स करायची आता 1 मिनिटामध्ये. आता आपण बघतो ना, म्हणजे कधी कधी काही स्पर्धेमध्ये अशी परिस्थिती असते महिना उलटूनही तिथे जर आपण पाहिले गेले तर संघ पूर्ण होत नाही, तो ग्रुप पूर्ण होत नाही. परंतु स्वराज्य चषक हा एकमेव असा चषक आहे, एकमेव ही स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये फक्त 1 मिनिटामध्ये 27 संघांनी आपली नोंदणी केली होती. 1 मिनिटात. हा सर्वात मोठा इतिहास स्वराज्य चषकाचा राहणार आहे. सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा इष्टगडी संपन्न केला जातो आणि मला वाटतं बॅट कोणाच्या हातामध्ये आणि मनसूरभाई पठाण द लेजंड स्टार उर्से गावचे नाव टेनिस क्रिकेट पटलावरती याही खेळून आपलं झळकावण्याचं काम केलेलं आहे. आणि चेंडू कोण घेऊन येणार आहेत? SP दामणकर, उर्से गावचे भूषण. ज्या खेळून आपल्या गोलंदाजीने अक्षरशः जर आपण पाहिले गेले तर मावळ नव्हे तर पुणे जिल्ह्याचं क्रिकेट मात्र ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने गाजवला ना, तो SP त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर उर्सेगावचे पोलीस पाटील सन्माननीय गुलाबरावजी आंबेकर साहेबांचा याच्याकडे शुभागमन झालेले. साहेब आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. मला वाटतं साहेब आज आपला मोह आवरू शकणार नाहीयेत. ते खेळण्यासाठी खेळपट्टीवरतीच उभे राहिलेत. त्यांना माहिती आहे की आम्ही हा स्वराज्य चषक भरवतोय ना, तर क्रिकेट म्हटलं की तरुण एकत्र येण्याचं हे यंत्र आहे. क्रिकेट म्हटलं की आम्ही सर्व एका बांधिलकीने जपण्याचं काम मात्र क्रिकेटने आम्हाला केलेलं आहे. आम्हाला सर्वांना जोडण्याचं काम मात्र क्रिकेटने आम्हाला केलेलं आहे. इथे पाहिले गेले तर छोटा मिक्सर 360 आज या मैदानावरती आहेत. दक्ष लाला दौंड, दक्षचं